वाजले सकाळचे 10 आणि पाऊस खूप येतोय. आम्ही कोणच उठलो नव्हतो अजूनपर्यंत. मी 7 वाजता उठली होती पण झोपले होते सगळे मायरा वगैरे. मग म्हटलं एवढं लवकर उठून काय करणार, उठताना खूप कंटाळा येतो त्या दोघांना. मी पण परत झोपली. तर खूप पाऊस येतो आणि मला 10 वाजता म्हणजे 10पर्यंत असं डोळाच नाही उघडत होता. पण मी झोपली एकदम गार आणि उठते तर बघते तर करून ठेवलं आहे, ते तापून ठेवलं आहे. आणि मी परत स्मेल येत होता चहाचा, कोणतरी चहा करत आहे असं बघण्याची पण इच्छा नव्हती की कोण चहा बनवतं. उठले आता मी तर बघते तर शामी चहा बनवला माझ्या साईडलाच. आता डोकं दुखत होतं म्हणून आणि घसा पण खूप दुखतो आहे म्हणून त्यांनी अद्रक जास्त टाकून चहा केला. तर आता मी चहा वगैरे पितो नंतर फ्रेश होतो. मायराला बघा कसं लागलं इथून इथपर्यंत. परवा खेळत होती खाली तेव्हा पडली ना मायरा. ते लागलं तुला? खाली पडली तू? हो आता पडलो तसं पडलो. मी आता पीठ वगैरे म्हणून ठेवलं. रात्रीची पावभाजी तशीच आहे पण विशाला पाव जास्त जमत नाही म्हणून त्याला चपात्या करते. आणि आता मी चपात्याचं पीठ मळले तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेते आणि मग चपातीची तयारीला लागते. चपात्या फक्त लाटायच्या, बाकीचं काय करायचं नाही. आणि खूप पाऊस होतो, प्रचंड पाऊस होतो. सकाळपासून नुसता कडकडाट गडगडाट काय ते बोलतात ते सगळं चालू. वीज पण चमकते. खूप पाऊस होतो. उन्हाळ्यात पाऊस होतो तरी पण गरम होतं. मायराशी पावसाचा आनंद घेत उभी राहिले. खिडकीत पाऊस येतो ते बघते. ना मायू दाखव तुला कुठे लागलंय, कुठं लागलं दाखव मला. काय पाहिजे? पांडू बनवायचं काम तुला. टेंट ते अर्धा तास झाला तेच चालू आहे. मागं एक ब्ल्यू काठी बघ तुझ्या. टेंट रेडी आहे मायराचं. कसं तरी करून अर्धा तासानंतर. टाक कपडा. किती दिवसातून काढलंय ना आपण ते, आणल्यापासून तसंच होतं. मायराचं घर रेडी छोटस. पिन करायला लावलं म्हणजे जेणेकरून पावसाळ्यात सुकतील पटकन. आता मी चपात्या करणार आणि फ्रीज साफ करायचं मेन म्हणजे, कारण की खूप घाण झाली आणि मायराला फ्रीज ओपन असलं ना तर काही ना काय सांडत असते. मसाले म्हणा तर दूध म्हणा तर दही जे काय असेल ना फ्रीजमध्ये थोडं सांडत राहते. म्हणून मी आज फ्रीज पण साफ करणार आहे. पाऊस तर खूप चालू आहे कंटिन्यू. आणि मायरा ना मार खाणार आहे सारखं ते अमूल बटर खाते. घासले मी आज सगळं पूर्ण. हे फ्रीज साफ करायचं.
नंतर तिचा असा छानपैकी देवबाप्पा झाला, तिने देवबाप्पा केला वगैरे. आणि तर असा काही होता आजचा आमचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. आजचा दिवस छोटा होता बट छान होता. चला बाय, गुड नाईट.